नमस्कार मंडळी, आज आहे 26 जानेवारी. तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आलो आहोत झेंडावंदनसाठी. ॲक्च्युली आधीच्या स्कूलमध्ये जायचं होतं, पण तिकडे जायला उशीर झाला. तिथलं झालं होतं. मग माझं कॉलेज त्याच्या बाजूलाच आहे, तर तिथे आम्ही आलो आहोत. आणि हे बघा, हे माझं कॉलेज आहे जिथे मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे आणि त्याचं ग्राउंड आहे. तर ग्राउंडमध्ये झेंडावंदनचा प्रोग्राम सुरू होता. खूप साऱ्या कॉलेजच्या आठवणी सगळ्या इथे आल्यानंतर मला येतात. 15 ऑगस्टला पण आम्ही बऱ्याचदा इथेच येतो. हे संपूर्ण कॉलेजचं ग्राउंड आहे. कॉलेज मागच्या साईडला खूप मोठं कॉलेज आहे, इथे दिसत नाहीये. सकाळचे आता वाजलेले आहेत 8. इथे 8चा टायमिंग आहे आणि आधीच्या स्कूलमध्ये 7:30च्या आसपास होतं, त्यामुळे ते मिस झालं. पण इथे आम्ही करेक्ट टायमिंगला पोहोचलो. घरी आल्यानंतर लगेचच मी कुकरला बटाटे लावून घेतले होते. मला आलू पराठे करायचे आहेत आणि मग बाकीची सगळी कामं आवरत बसले. झाडू वगैरे सगळं मारायचं, कारण फक्त अंघोळ करून आम्ही गेलो होतो. अंघोळ झाल्यानंतर बटाटे मी काढून त्याला फोडणी देऊन बारीक करून घेतले आणि पीठ पण मळून घेतले. बघा इथे कणिकेला तेल लावून पुन्हा एकदा थोडं छानसं मळून घेतलं, मऊ केलं आणि त्यानंतर मग पराठे करायला सुरुवात केली. मी एक पराठा करून बघितला की चिकटते वगैरे की काय, कारण पेपर वगैरे घ्यायची गरज आहे का, त्यासाठी मी एक करून पाहिलं, पण व्यवस्थित झाला. मग मी इथे प्लास्टिक वगैरे किंवा पेपर यूज नाही केला. आता मी इथे फर्स्ट फ्लोअरला म्हणजेच प्लॅटफॉर्मवरती बसून ही कामं करते, कारण की तिथे बराच वेळ आम्हाला उभं राहावं लागलं होतं. तासभर जवळपास उभेच होतं, त्यामुळे मग म्हटलं पाय दुखायला लागले. तर आता आधीला पण भूक लागली होती आणि तो म्हणत होता की काय आज, हां बरं किती वेळ आहे. म्हटलं झालं बस 5 मिनटात आता पराठा रेडी होतोय. तर त्याला म्हटलं दही वगैरे घे तू तोपर्यंत, मग म्हणजे तोपर्यंत मी रेडी करून गरम गरम पराठा तुला खायला देते. तर जेव्हा पण असं कुठे जातो ना बाहेर, मग आल्यानंतर आपली खूप धावपळ होते. आता जवळपास 12:30-1 वाजले होते. तिथून यायलाच मला 11 वाजले, कारण डान्स प्रोग्राम वगैरे सगळे असतात. मग ते बघण्यात वगैरे वेळ गेला आणि मग थोडंसं येताना मग इडली वगैरे खाऊन आलो होतो बाहेरूनच. आणि मग आल्यानंतर मग मी घरातली कामं वगैरे करून मग पराठे करायला घेतले आहेत. तर छान झाले पराठे. आधी हाय करते तुम्हाला सगळ्यांना. तर पराठे एक एक करून घेतले आणि आता मी बघितलं की हा पराठा व्यवस्थित झालेला आहे ना, तर मग प्लास्टिक वगैरे नको वापरूया. आणि मग तसं सगळे म्हणजे हे करून घेतले आणि छान भाजून घेतलं. आणि सगळं जेव्हा भाजून होतं ना पूर्ण रेडी, तेव्हा मग एका बाजूला तूप लावून घेतलं. दररोज आपल्या जेवणामध्ये तूप असायलाच हवं. याने हेल्थसाठी पण हे चांगलंच आहे आणि याने स्किन पण खूप छान होते आपली. तर एक पराठा छान झाला. मग हे बघितल्यानंतर म्हटलं सगळे आपण गोळे जे ना करून ठेवूया, कारण बराच वेळ जातो प्रत्येक वेळेस एक एक करून ते भरून घ्यायचं वगैरे. तर मी सगळे एकदम करून ठेवले आणि मग फटाफट हे करून घेतलं, लाटून घेतले, कारण गॅस बराच वेळ मग वाया जातो. तर आता गॅस बंद करून घेतला आणि सगळे जे गोळे होते ना ते करून घेतले आणि त्यानंतर मग एक एक करून पराठे बनवून घेतले.
तर इथे बघा आपला आलू पराठा रेडी आहे। छान असा दही आणि आलू पराठे असं आज लंचमध्ये खाल्लं आणि असा व्हिडिओ मी इथे संपवते। तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।